आज आपण पुरणाच्या पोळ्या बनवणार आहे, पुरणपोळी। तर चला आज कसं बनवायचं ते बघूया। त्यासाठी बघा मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली आहे, नीट करून घेतल्या बघा, काय सुद्धा नाही आता, म्हणून ह्याला तेल लावले। तेल लावून आता कुकर मध्ये घालून आपण शिजू घालूया। ह्यात बघा थोडं टाकूया मीठ, 1 चमचा, अशी हळद। गॅसवर ठेवून आता 3 शिट्ट्या करून घेऊया आपण। 3 शिट्ट्यात डाळ शिजते आपली चांगली। डाळ शिजू घातले कुकरला, आपले डाळ शिजायला लागले तोपर्यंत असा गोळ बारीक करून घेतला बघा। बघा असा बारीक करून घ्यायचा गोळ। येलदोडे सोलून घेतले ते बघा, अशी येलदोडे पण घालायचे सोलून, बारीक करून घेते मी मिक्सरला लावून। ह्यात टाकायची थोडी साखर टाकून मग मिक्सरला लावायचं। साखर टाकले, आता मिक्सरला लावून घेते मी। पीठ चाळून घेतले बघा, गव्हाचं पीठ मळायसाठी। आता आपण ह्यात मीठ टाकूया। असं थोडं थोडं पाणी वतून पीठ मळून घेऊया आता चांगलं। थोडं थोडं पाणी वतून मळायचं बघा, चांगलं पीठ होते। दोन्ही हाताने असं पीठ मळायचं बघा चांगलं। असं पातेल्याला तेल लावून असं पीठ त्यात ठेवायचं बघा, खाली चिटकत नाही म्हणून तेल लावायचं असं चांगलं। तेल लावून आता पीठ ठेवायचं त्यात। तर 10 मिनिटं असं झाकून ठेवूया पिठाला। बघा असं झाकून ठेवते मी 10 मिनिटं। बघा आपली डाळ शिजलेली आहे, आता उतरून घेतले मी। बघा किती छान शिजल्या। तुम्हाला मी हाताने बारीक करून पण दाखवते बघा कशी झाली डाळ आपली। बघा कशी मऊ शिजले। अशी मऊ शिजवायची डाळ चांगली। डाळ मऊ शिजली की पोळी छान होते। ही बघा आता डाळीच पाणी असं काढून घ्यायचं सगळं। याला आम्ही येळवणी म्हणतोय, तुम्ही काय म्हणताय मला सांगा कमेंट मध्ये। ही येळवणी आता यात काढून घ्यायची, ह्याची आमटी करायची बघा। हे बघा पाणी आपल्याला आणि जरा आमटीला येळवणी पाहिजे असेल तर गरम पाणी करून असं वतू शकताय तुम्ही। असं वतायचं डाळीवर। डाळीतलं पाणी असं सगळं काढून घ्यायचं बघा, पाणी अजिबात ठेवायचं नाही। सगळं पाणी डाळीतलं काढणं असं नितळून घ्यायचं। डाळ जरा आपण गार करून घेऊया। थंड करून घेतल्यावरच मगच गूळ घालायचं ह्यात। गरम गरम गूळ घालायचा नाही, नाहीतर लय पाणी सुटते। जरा गार झाल्यावर मग ह्यात गूळ मिक्स करूया। गॅसवर ठेवल्या बघा कढई, गॅस चालू केला। कढई आपली गरम झाली, आता त्यात टाकूया गूळ। बारीक करून घेतलेला गूळ त्यात टाकून घेऊया। त्यात टाकूया आता डाळ आणि गूळ मिक्स करून आता ते चांगलं शिजवून घ्यायचं बघा गुळात डाळ। बघा असं हलवून चांगलं मिक्स करून शिजवूया। गुळाचं पाणी सुटतंय त्याला, गुळ घातल्यामुळं। मग ते गुळाच्या पाण्यातच शिजते डाळ आणि गूळ। चांगलं शिजवायचं बघा त्याला घट्ट होईपर्यंत। असं चांगलं मिक्स करून डाळ आणि गूळ त्याला आपण शिजवून घेऊया चांगलं। हे पाणी सगळं गुळाचं आटवून घ्यायचं। गुळाचं किती पाणी सुटले बघा, पाणी सुटतच असते असं गुळ घातल्यावर। त्याला चांगलं उशीर शिजवायला लागते। उशीर शिजवून हे पाणी सगळं आटवून घ्यायचं गुळाचं। आमटी बरोबर खायला भात करते बघा आता मी। कुकरला लावते तांदूळ। 3 ग्लास तांदूळ घेतलेला आहे मी। असं पाणी वतून तांदूळ धुवून घेतले स्वच्छ। आता त्यात 3 गलस तांदूळ घेतले मी, तर त्यासाठी
चवीप्रमाणे मीठ टाकूया। कुकरला झाकण लावून आता भात शिजू घालते बघा। भाताला पण 3 शिट्ट्या करून घेऊया। तर बघा पाणी पाक आटलंय सगळं, पाणी सगळं आटलंय। आता ह्याला मी गॅस बंद करून थंड करून घेते वाटायला। गार झाले थोडी, लय पण गार होऊ द्यायची नाही। लय गार झाली की मग बघा येलदोड बारीक करून घेतल्या तर मिक्सरला लावून यात थोडी साखर आणि येलदोड बारीक करून घेतलेलं त्यात टाकून मिक्स करून घेऊया सगळं की। आणि त्याचा वास छान येतोय, पोळ्या खाताना मस्त लागते त्या बघा येलदोड्याचा वास लागल्यावर, म्हणून येलदोड पण टाकायचं। असं एकदा करून बघा माझ्या पद्धतीनं, खूप छान लागतात अशा पोळ्या। असं वाटून घेते बघा मी चाळणीत। ही चाळण आहे पुरण वाटायची, त्या चाळणीवर ठेवून असं वाटून घ्यायचं। हे बघा असं बारीक करून घेतलंय बघा, चाळणीत असं वाटून असं बारीक करून घ्यायचं। बघा कसं बारीक झालंय ते, असं वाटून घ्यायचं चांगलं। असं वाटून घेतलं की पोळी छान होत्या मग। बघा दुसरं पण असंच घेतलंय मी, दुसऱ्यांदा घेतलंय चाळायला। सगळं असंच चाळून घेते आता मी बारीक करून। बघा पुरण सगळं वाटून घेतलंय असं बारीक करून। बघा किती बारीक झालंय छान, असं बारीक करून घ्यायचं सगळं। पळपुटाला बघा हे असं कापड बांधून घ्यायचं एक, कापड असं बांधलं की पोळी चिटकत नाही खाली, म्हणून हे असं बांधतोय आम्ही। असं बघा पिठाचा एक गोळा तोडून घेते मी, असा गोल गोल हातावर गोळा तयार करून घेऊया। असं वाळलं पीठ लावून घ्यायचं, तर बघा असं गोल गोल आटा तयार करून घ्यायचा। बघा असं गोल करायचं, त्यात आता पुरण घेऊन पुरणाचा एक गोळा तयार करायचा। असं भरून बघा असा गोल आटा तयार करायचा। बघा असा आटा तयार करायचा। बघा असं पीठ लावून घ्यायचं, पिठात बुडवायचं चांगलं, म्हणजे हे होत नाही, चिटकत नाही लाटताना। आता लाटून दाखवते बघा तुम्हाला मी। बघा असं लाटायचं, बघा असं गोल लाटून घ्यायचं। आता पलटून लाटायची पोळी, दोन्ही बाजूने लाटायची। बघा दुसऱ्या बाजूने लाटून घेते। गोल अशी पोळी लाटून घेते बघा मी। बघा कशी गोल तयार झाली पोळी, गोल अशी करून घ्यायची बघा पोळी। गॅसवर ठेवलाय बघा तवा, तवा चांगला गरम झालाय, ह्यात सोडूया तेल। पोळी टाकले बघा आता तव्यात। आता एका बाजून शेकली, आता दुसरीकडे अशी पलटी मारून घेऊया। बघा कशी छान शेकली पोळी। तेल लावून घेऊया आता, सगळीकडे असं तेल लावायचं बघा उलटताना। बघा एकीकडे भाजले, आता दुसरी साईडला तेल लावून घेऊया। असं दोन्ही साईडला तेल लावून घ्यायचं चांगलं। बघा किती छान पोळी झाली आपली, बघा कशी फुगले, फुगून टम्म झाले पोळी। अशी पोळी होय पाहिजे बघा। दुसऱ्या साईडला भाजून घेते मी पलटी करून। छान अशी भाजले, आता काढून घेते मी पोळी। बघा आता दुसरा आटा पण घेतलाय तसाच, पिठात लावून घेते, काळं पीठ वाळलं लावून त्यात पुरण भरायचं।
पुरण भरून असा आट्टा गोल बघा तयार करून घ्यायचा। असा आट्टा गोल चांगला तयार करून घेतला की पोळी फुटत नाही अजिबात, चांगली होते। आता वाळलं पीठ लावून घ्यायचं त्याला जरा आणि जरा बघा दुसरी पण पोळी मी लाटून दाखवते तुम्हाला। बघा असं फिरवून फिरवून साईडनं चांगली पोळी आपण लाटून घ्यायची। तेल सोडूया, दुसरी पोळी आपण भाजायला। मी आता तेल सोडले। तेल लावून बघा सगळीकडं पोळी अशी फिरवून घेऊया। मी तेल लावले, तुम्ही तूप पण लावू शकता। माझ्याकडे तूप नाही म्हणताना मी तेलच लावले। तूप लावलं तर आणि पोळी छान लागते खायला। अशी करून बघा एकदा माझ्या पद्धतीनं। बघा छान असे शेकले पोळी आपली, दोन्ही बाजूनं फिरवून फिरवून शेकायची। जवळनं दाखवते मी तुम्हाला किती छान झाल्या पोळी बघा। आता बघा पोळी आपली छान शेकल्या, काढून घेते मी साईडला। बघा सगळ्या पोळ्या मी अशाच करून घेते। हे बघा आपल्या पोळ्या बनवून तयार आहेत। सगळ्या पोळ्या बघा कशा झाल्या त्या मस्त, कशी छान झाल्या बघा पोळी आपली। बघा मस्त झाल्या त्या पोळ्या। कशा वाटल्या तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा गॅसवर ठेवल्या कढई, कढईत तेल वतलंय, तेल चांगलं गरम झाले। आता त्यात टाकते मी पापड्या। पापड्या जरा भाजून घेते पोळ्यासोबत खायला, खूप टेस्टी लागते आणि पोळ्या लगेच भाजते बघा पापड्या। तेल चांगलं गरम झाले त्यामुळे लगेच पापड्या भाजले ते। आता काढून घेते मी एका प्लेटमध्ये। बघा मी आणि पापड्या टाकून आता तळून घेते। चांगले भाजले ते बघा। गॅस कमी करूनच भाजा, लगेच भाजते ते पापड्या, नाहीतर गॅस फुल सोडला तर काळ्या होतील पापड्या, करपतील। मस्त अशा पापड्या भाजले त्या। आता सगळ्या अशाच भाजून घेते मी। तर आता बघा हे आपण मगाशी जे डाळ शिजवून घेतले होते का नाही, त्या डाळीचं पाणी काढलेलं आहे। याला येळोणी म्हणते ते, आम्ही येळोणी म्हणतो ह्याला। तुम्ही काय म्हणताय मला सांगा कमेंटमध्ये। येळोणी काढलेली आहे। तर हे जे बघा आता आपण भातासोबत खायला ही जी आमटी बनवायची। आमटी बनवण्यासाठी मी कोथिंबीर, कढीपत्ता आणि असं सोलून लसूण घेतलाय आणि खोबरं बारीक करून घेतले, असं बारीक तुकडं करून, आणि हे जिरं घेतलेत बघा। आता हे सगळं मिळून मी मिक्सरला लावून घेते बारीक करून। आता बघा आपण ही खोबरं ही बारीक करून घेतले, असं सगळं मसाला बारीक करून घेतला। आता गॅसवर ठेवूया पातेलं। बघा आता ह्यात ओतूया तेल। तेल वतलंय बघा। आता तेल जरा गरम झाल्यावर मगच मसाला वतायचा। तेल आता गरम झाले चांगलं, त्यात टाकूया मोहरी, 1 चमचा मोहरी बघा चांगली तडतडायला लागल्या। आता टाकूया कढीपत्ता। कढीपत्ता मोहरी चांगली भाजली। आता त्यात टाकूया आपण बारीक केलेला मसाला। चांगलं मिक्स करून भाजून घेऊया। चांगलं खोबरं मिक्स करून घेऊया बघा। चांगलं भाजायचं खोबरं तेल सुटूपर्यंत। त्यात टाकूया बघा थोडीशी हळद, 1 चमचा, 1 चमचा धना पावडर टाकून चांगलं मिक्स करून घेऊया बघा, हलवून असं। खोबरं चांगलं भाजू द्यायचं मसाल्यासोबत। खोबरं बघा चांगलं भाजलंय। आता बघा चांगलं खाली करपायला लागले, आता चांगलं भाजलंय। आता ह्यात आपण टाकूया आपला घरचा मसाला, लाल तिखट 2 चमचा, लाल तिखट टाकून असं चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा।
भाजायची चटणी चांगली आणि जरा बघा आपला मसाला छान भाजलाय आता चटणी टाकून चांगलं आता आपण ते येळोने काढलेली वतूया त्यात वतून बघा चांगलं मिक्स करून घेऊया आता बघा चवीप्रमाणे मीठ टाकूया आता ह्यावर टाकूया बघा कोथिंबीर टाकून आता झाकून ठेवूया उकळी येऊपर्यंत बघा आमटीला छान अशा उकळ्या आल्या तुम्हाला दाखवते मी पळीनं बघा अशी छान आमटी उकळायला लागल्या कट बघा कसा आलाय बघू शकताय तुम्ही दोन्हीची आमटी बनवून तयार आहे तर बघा आज आपलं पुरणपोळीचं जेवण बनवून तयार आहे बघा पोळी बनवली छान अशी मस्त त्याच्याबरोबर भात बनवलाय लिंबू पण घेतलाय सोबत आमटी भात खाताना पिळून खायला आणि पापड्या पण भाजल्या त्या अशा आमटी पण बघा किती छान अशी झाले कट आलाय लाल असा वर एकदम मस्त झाले आज पुरणपोळीचं जेवण तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आमचं पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद असंच उद्या भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय